हा डोसा बघा ना, वाटतंय का डाळ तांदळाचा नाही म्हणून? नाही ना. तर आज आपण अर्धा ते पाऊण तासामध्ये अगदी झटपट तयार होणारा, कुरकुरीत, क्रिस्पी आणि त्याचबरोबर भरपूर अशी जाळी सुटलेला रव्याचा डोसा पाहणार आहोत. त्याचबरोबर बटाट्याची सुकी भाजी आणि ओल्या नारळाची चटणी देखील करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला डोशाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा मी आता 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे. तर हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी देखील चालेल. 1 वाटी रवा, त्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायच्यात आणि त्यानंतर मिक्सरवर आपण फिरवून एकदम एकजीव करून घ्यायचे. म्हणजे मिक्सरला थोडंसं फिरवून ते एकत्रित करून घ्यायचे आहेत. तर आता बघा मी मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत. यामध्ये आपण लगेचच आता पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. त्या अगोदर आपण यामध्ये दही टाकणार आहोत. तर 1 वाटी मी रवा घेतला होता. 1 वाटी रव्यासाठी इथे मी 1 वाटीच दही घेतलेलं आहे. 1 वाटीला थोडंसं कमी आहे, म्हणजे पाऊण वाटी. आणि हे जे दही आहे ना ते फ्रेश दही इथे वापरायचं आहे. एकदम आंबट असं आपल्याला दही वापरायचं नाही, म्हणजे रात्री आपण दही लावून ठेवायचं आणि सकाळी ते वापरायचं. अशा पद्धतीचं दही आपल्याला वापरायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आता सुरुवातीला दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलं होतं ना त्याच वाटीमध्ये मी पाणी तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं. मग अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे. तर झाकून ठेवून आपण अर्धा तास ठेवणार आहोत. बॅटर व्यवस्थित भिजले जाते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. तर इथे मी हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण बटाट्याची भाजी जी आहे ती भाजी करणार आहोत. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतले. 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. अर्धा चमचा मोहरी टाकली आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा इथे जिरं टाकून घ्यायचे. जिरं व्यवस्थित फुललं की लगेच त्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ मी टाकून घेतली. ह्या दोन्ही जी डाळी आहेत, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ, त्या जास्त करपायच्या नाही आहेत. फक्त व्यवस्थित थोड्याशा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्यात, म्हणजे त्या चटणीमध्ये छान कुरकुरीत लागतात खाताना. त्यानंतर भरपूर असा हिरवागार कढीपत्ता मी टाकला आहे. कढीपत्ता देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतले होते. तर ही जी भाजी आहे ना मसाला डोशामधली, म्हणजे मसाला बटाट्याची भाजी, तर त्या भाजीमध्ये असा लांबसडकच कांदा असतो. ज्यावेळेस आपण बाहेर डोसा खातो त्यावेळेस देखील त्या चटणीमध्ये असा लांबच कांदा असतो. तर कांदा व्यवस्थित फ्राय होण्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा, जास्त देखील परतवायचा नाही आहे. आणि त्यानंतर 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आपण जी मिरची बारीक करून घेतली होती ना, हिरवी मिरची, ती मी टाकलेली आहे. माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट होती. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची, आलं आणि लसूण एकत्रित बारीक करून घेतलं तरी देखील चालणार आहे. सर्व एकत्रित करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी ते हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर देखील व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकले, म्हणजे 1 कप भरच मी इथे पाणी टाकले. जी बटाट्याची आपण भाजी करणार आहोत ना, सुकी भाजी, ती भाजी खूप जास्त गोडी होऊ नये, थोडीशी ओलसर असते ती भाजी, म्हणून आपण यामध्ये 1 कप पाणी टाकले. त्यानंतर उकडलेला बटाटा आपण इथे टाकून घेतो आहे. तो जो बटाटा आहे ना तो अशा पद्धतीने हाताने स्मॅश करून टाकायचा आहे. चाकूने कट करून त्याचे तुकडे करून टाकायचं नाही आहे. हाताने बघा असं स्मॅश करायचा आणि टाकायचा आहे. काही बटाटा जो आहे ना तो बारीक होतो आणि काही बटाटा थोडा थोडा असा शिल्लक राहतो. तर तो चटणीमध्ये खाताना छान लागतो, त्यामुळे हातानेच स्मॅश करून टाकायचा आहे. आपण आत्ता जो टाकलेला बटाटा आणि जो मसाला बनवून घेतला होता आलं लसूण पेस्ट आणि कांद्याचा, त्याचा एकदम एकजीव करून घ्यायचं आहे
आणि फक्त 5 मिनटं झाकून ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही. चटणी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर थोडंसं आपण टेस्ट करून देखील बघायचं, या मीठ चेक करून बघायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. तर आपण कांदा फ्राय करताना देखील अर्धा चमचा मीठ टाकलं होतं. आलं लसूण पेस्टमध्ये देखील मीठ असतंच, त्यामुळे यावेळेस आता आपण मीठ चेक करायचं आणि मग टाकायचं. तर इथे मला थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी पाव चमचा मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत. तर बटाट्याची चटणी तर आपली रेडी आहे. आता ओलं खोबरं मी इथे बारीक कट करून घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा फुटाण्याचं डाळं टाकून घेतले आणि 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्यात, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आणि त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे. हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी पाणी न टाकताच बारीक करून घेतले आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून मी चटणी वाटून घेतलेली आहे. तर चटणी बघा, आपल्याला जेवढी पातळ हवी ना त्या पद्धतीने आपण चटणी पातळ करू शकतो. मला घट्टच चटणी हवी होती, त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकून ते फिरवून घेतले. या चटणीमध्ये आपण आता वरतून फोडणी देणार आहोत. तर छोट्याशा कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. 1 चमचा मी ते तेल टाकले. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. 1 चमचा मी मोहरी टाकली. चटणीमध्ये मोहरी आणि जिरं जास्त असेल तर चटणी खूप छान लागते. आणि 1 चमचा मी जिरं टाकून घेतले. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्ता देखील मी भरपूर टाकला बघा. कढीपत्त्याचा स्वाद जो आहे ना तो चटणीमध्ये खूप छान लागतो. ही जी फोडणी आहे ती आपण चटणीमध्ये अशी वरतून ओतून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायची. तर या ठिकाणी दोन्ही चटण्या आपल्या तयार आहेत. आपण लगेचच आता डोसे बनवायला घेणार आहोत. तर जे आपण अर्ध्या तासासाठी डोशाचं बॅटर भिजवत ठेवलं होतं ते व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचे. आणि ज्यावेळेस आपण डोसे बनवणार आहोत ना त्याच वेळेस त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा मी इथे टाकलेला आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी देखील चालणार आहे. तर एकदम चिमूटभरच मी इथे सोडा टाकला आहे. सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच डोसा करून घ्यायचा आहे. तर डोशाचा तवा जो आहे ना तो देखील व्यवस्थित गरम झालेला आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल सगळीकडे व्यवस्थित फिरवायचं आणि गॅस कमी करून त्यावर डोसा टाकून घ्यायचा. डोसा टाकत असताना एकदम तळापासून तो हलवून घ्यायचे पीठ पूर्ण आणि मग डोसा करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी डोसा तव्यावर टाकला. लगेचच बघा त्याला जाळी किती छान सुटली. वाटतच नाही की हा रव्याचा डोसा आहे, असं वाटतंय की डाळ तांदळाचाच डोसा आहे. हा जो डोसा आहे तो थोडासा वरच्या बाजूने कोरडा होऊ द्यायचा आपल्याला. मीडियम फ्लेमवर आता मी ठेवलेला आहे. आणि खालच्या बाजूने थोडासा सोनेरी रंग आल्यासारखं आपल्याला दिसलं की लगेचच आपण त्याच्या कडेने तेल टाकून घ्यायचं आणि डोशाच्या वरतून सुद्धा थोडंफार तेल टाकायचं आहे. अशा पद्धतीने बघा कडेने तेल मी टाकलेलं आहे. आणि हा जो डोसा आहे ना तो आता छान असा झालेला आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे. एकदम सहजपणे पलटला जातोय. बघा किती छान अशी त्याला जाळी सुटली, किती सुंदर असा रंग आलेला आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे. तर याच पद्धतीने मी आणखी एक डोसा तुम्हाला करून दाखवणार आहे. बघा पुन्हा एकदा आपण तेल लावून घेतलं खालच्या बाजूला आणि पळीने असं बॅटर ओतून ते सगळीकडे गोल फिरवत पसरवून घ्यायचे. जाळी बघा ना किती सुंदर सुटलेली आहे. हा देखील डोसा आता इथे तयार झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.